सम्यक संबुद्ध तथागत भगवान गौतम बुद्ध यांना त्रिवार नमन. प्रज्ञाशील करुणेची खान, जगातला पहिल्या क्रमांकाचा विद्वान बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम. सर्व महामानवांच्या महामातांच्या विचारांना कार्यांना स्मरण करून वंदन करतो. उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी यांना सविनय जय भीम. भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेच्या वतीनं आयोजित वर्षावास प्रवचनमाला 2026 अंतर्गत आज आपण पुष्प 12वे या विहारामध्ये गुंफत आहोत. या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आयुष्यमान निलेश शिरोळे साहेब स्वीकारतील अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. आपण दीप प्रज्वलित करत आहोत, पुष्प अर्पण करत आहोत. पुष्प हे जीवनाचं प्रतीक आहे. ज्याप्रमाणे पुष्प उमलतं, फुलतं आणि अखेर कोमेजतं, त्याचप्रमाणे आपलं जीवन आहे. ती प्रज्वलित होऊन अंधकार दूर करते. ती आपल्याला ज्ञानाची कास धरून प्रगती शिकवते. अगरबत्ती स्वतः जळून वातावरण सुगंधित करते. ती आपल्याला त्याग, प्रेम आणि समाधान शिकवते. महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांचा, महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांचा, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. प्रवचनकार मार्गदर्शक म्हणून लाभलेले आयुष्यमान डॉक्टर सुरेश कठाणे साहेब यांचा ते सन्मान करतील अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. यानंतर प्रमुख प्रवचनकार यांचा थोडक्यात परिचय मी आपल्या सर्वांना करून देतो. आयुष्यमान डॉक्टर सुरेश कठाणे साहेब हे त्यांची आयुर्वेदामध्ये डॉक्टर पदवी आहे. 1975 ते 2006 पर्यंत त्यांनी महाराष्ट्र शासनामध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून नोकरी केलेली आहे. साधारण सन 2000 ते 2006 यामध्ये त्यांनी विशेष त्यांचं पथक त्यामध्ये त्यांनी पोस्टमॉर्टम सुद्धा केलेले आहेत. त्याबरोबरच अनेक प्रेतांना सुद्धा त्यांनी न्याय मिळवून दिलेला आहे. 1981 ते 82 सालामध्ये कुटुंब नियोजन कल्याणामध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीनं त्यांच्या टीमला रौप्य पदक मिळालं आणि 82-83 साली त्यांच्या टीमला सुवर्ण पदक म्हणून महाराष्ट्र शासनानं त्यांची कारकिर्दी एक चांगली उच्च पदावर नेऊन त्यांचा गौरव केला. भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेसोबत ते 2014 पासून कार्यरत आहेत. त्यांनी विश्रांतवाडी प्रभागाचं उपाध्यक्ष म्हणून पद 5 ते 6 वर्ष स्वीकारलं. त्याबरोबरच सुप्रिया बुद्ध विहार, नागभूमी बुद्ध विहार आणि अनेक बुद्ध विहारांमध्ये ते कार्यरत असतात. आता सध्या ते बहुजन हिताय संघ टिंगरेनगर या विहारामध्ये कार्यरत आहेत. त्याबरोबरच ज्येष्ठ नागरिक संघ, वृद्ध मित्र संघ या संघासोबत सुद्धा ते तन, मन आणि धनाने कार्यरत आहेत. आणि आपल्या संस्थेमध्ये आज ते आरोग्य विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. अनेक श्रामणे शिबिर असतील, वर्षावासामध्ये प्रवचन असतील, ते मार्गदर्शन प्रबोधन करून तन मन धनाने बाबासाहेबांची चळवळ जागृत करत ठेवत आहेत. पुढील 2 वर्षामध्ये मे 2028च्या बुद्ध जयंतीला आपण त्यांचा 80वा वाढदिवस या ठिकाणी संपन्न करणार आहोत. चला तर सर्वजण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. सर्वप्रथम सर्वांना जय भीम. आज भारतीय बौद्ध महासभा पुणे यांचा 12वा पुष्प आहे.
तर आजचा जो विषय आहे तो आरोग्यविषयक आहे. मलेरिया, डेंग्यू, चिकनगुन्हा व पावसाळ्यातील आजार व घ्यावयाची काळजी हा आजचा विषय. तर मी आता विषयाला सुरुवात करत आहे. तसा मलेरियाबद्दल डासाबद्दल माहिती हा काही नवीन नाही. हे साधारण 3,500 वर्षापासून हे डास आहेत. हे डास पूर्वी जास्त होते, 3,500पर्यंत जवळजवळ ते त्यांची संख्या होते. परंतु नंतर दोटामाशी, साप, मोठे मासे अशा जी अंड्या आळे खाऊन त्याचं प्रमाण कमी कमी होत गेलं आणि आता फक्त काही 100पर्यंत त्याचे डासाचे प्रकार असतील. तर असे डास आता सध्या तरी एवढ्या प्रमाणात आहेत. त्याच्यातल्या त्यात सध्या तरी हे 3 डास जास्त महत्त्वाचे आहेत. 3 डास कुठले? ॲनाफिलिस, फिलिस आणि एडिस इजिप्टी हे 3 डास महत्त्वाचे आहेत. तर पहिल्यांदा आपण मलेरियाचा प्रसार कसा होतो ते बघूया. मलेरियाचा प्रसार जेव्हा एखादा डास चावतो, निरोगी माणसाला चावतो, त्यावेळेस हे प्लास्मोडिक म्हणजे त्याच्यातले एक जीवाणूचा प्रकार असतो. तो जीवाणूचा प्रकार आपल्या शरीरात चढतो. तर हे प्लास्मोडिक जीवाणू आपल्या रक्तावाटे संपूर्ण शरीर फिरतात आणि नंतर ते आपल्या लिव्हरमध्ये जातात. लिव्हरमध्ये गेल्यानंतर त्याची तिथे वाढ होते. वाढ झाल्यानंतर परत ते रक्तामध्ये येतात. रक्तामध्ये आल्यानंतर परत तिथे वाढ होते आणि मग असा तो इन्फेक्टेड हा डास होतो. इन्फेक्टेड म्हणजे की तो कॅरियरसुद्धा होऊ शकतो. तर अशाला जर एखादा डास चावला आणि हाच जर डास दुसऱ्याला चावला तर मलेरिया होण्याची शक्यता असते. तर आता हे डास चावतो म्हणजे काय होतं, तर फार त्याची जवळजवळ एक मॉडर्न टेक्निकच समजावी लागेल. डास जेव्हा चावतो तेव्हा एक सर्जिकल किटप्रमाणे त्याला 6 सुया असतात. त्या सुयापैकी पहिली सुई हा तो आपल्या त्वचेवर दंश करतो, टोचली जातो. ती पहिली दंश केल्यानंतर ती जागा करण्याकरता म्हणून ती जागा नंतर 2 सुया वाढवल्या जातात. पहिल्या 2 सुया ह्या जागा करतात, नंतरच्या पुढच्या 2 सुया तिथले जागा वाढवतात आणि नंतर एक 5वी सुई येते. 5वी सुई येते आणि ते रक्तवाहिन्या किंवा व्हेसल किंवा जिथं रक्त सापडेल अशी जागा शिकतो. असे एकदम ते म्हणजे फ्लेक्झिबल असते. ती तिथे जाते आणि तिथे जातो ते रक्ताचं ठिकाण शोधते आणि नंतर 6वी जी सुई आहे ती 6वी सुई तिथे आपला लाळ टाकते. लाळ टाकल्यानंतर जागा ती एक अनिस्थेशिया तयार होतो. अनिस्थेशिया तयार असल्यामुळे थोडी बदलता येते आणि मग तो डास चावलेला त्यामुळेच आपल्याला समजत नसतो. जेव्हा तो उडून जातो तेव्हा ते आपल्याला त्याची जाडी होते. त्या ठिकाणी एक बारकी फुटकोळी येते. ती फुटकोळीसुद्धा डास चावल्यामुळे येत नाही. तर त्यावेळेसच आपल्या शरीरातले ॲटोमॅटिक असे एक प्रतिकारशक्तीचे तयार झालेली असतात. ती प्रतिकारशक्ती ते संरक्षण करण्याकरता म्हणून धावून पडतात आणि त्या ठिकाणी ते आपले सेल पाठवतात. त्यामुळे तिथे अशी फुटकळी येते, खाज येते. तर अशा प्रकारे हे डासाचे इतकं असं सर्जिकल वॉर आणि सर्जिकल किट असतं तर आपल्याला समजू शकत नाही. आणि हे सगळा जवळजवळ 1-2 सेकंदामध्ये हा खेळ चाललेला असतो. त्याच 1-2 सेकंदामध्ये डास टाळा आणि निरोगी राहा अशा प्रकारे आपल्याला स्लोगनसुद्धा देता येईल. तर आता ॲनोफिलिस जी डास आहे, मादी आहे, ती चावत असते. ॲनोफिलिसची मादी ही अंडे वाढवण्याकरता म्हणून तिला प्रोटीनची गरज असते. प्रोटीनची गरज असल्यामुळे ती काय करते, मनुष्याला चावते आणि नंतर तिचं ते रक्त पिते आणि ते अंडे टाकण्याकरता म्हणून ते अशुद्ध पाण्यामध्ये किंवा गढूळ पाण्यामध्ये जाते. तिथे ते अंडे टाकते. मादी एका वेळेस जवळ 150 ते 200 अंडे एक दिवसात टाकत असते आणि तिचं आयुष्य हे 20 दिवसापर्यंत असतं. आणि अशा प्रकारे ते अंडे टाकल्यानंतर ते आपल्या वजनाच्या जवळजवळ 3 पट मोठे होते आणि अशा प्रकारे
डास तयार झाल्यानंतर ते त्या आपल्या मनुष्याला चावते. तर याच्यात 4 अवस्था असतात. पहिली म्हणजे अंड, दुसरं म्हणजे आळी, तिसरं म्हणजे कोश आणि चौथा म्हणजे ॲडल्ट म्हणजे डास. अशा चार अवस्था असतात. त्याच्यातली एक जरी अवस्था तुटली किंवा ही जर साखळी तुटली तर मात्र आपल्याला मलेरिया होऊ शकत नाही. आणि आता डास इतके असतात, इतके आपल्याला चावतात, परंतु प्रत्येकाला काय मलेरिया, थंडी, ताप वगैरे येत नाही. कारण त्याच्यातले बरेचसे हे कॅरियर नसतात किंवा त्याच्यामध्ये हे विषबाधित नसतात. त्यामुळे आपल्याला सगळे डास कारण इतके डास चावून सुद्धा आपल्याला मलेरिया होत नाहीये. तर आता हे ॲनाफिलिसचं झालं. ॲनाफिलिस झाल्यानंतर एडिस इजिप्ती. एडिस इजिप्त हा जो डास आहे त्याच्यामध्ये 2 प्रकार असतात. पहिला व्हायव्हॅक्स आणि दुसरा फाल्सिफरस. हे 2 प्रकार असतात. ह्या 2 प्रकारामध्ये आपल्याला डेंग्यू होण्याची शक्यता असते. पहिला जो डेंग्यू म्हणजे व्हायव्हॅक्स जे डास चावतात त्याच्यामुळे थोडं प्रमाण कमी असतं. त्याच्यामध्ये डोक्याच्या मागच्या बाजूला, डोळ्याच्या मागच्या बाजूला म्हणजे साधारण अशा ठिकाणी हे भयंकर वेदना असतात, ताप असते, अंग दुखते, अंग एक भयंकर प्रचंड असं दुखतं अंग. अजून ताप असतो, जवळजवळ 103 फॅरेनहाइटपर्यंत ताप असतो. त्या माणसाला जर चालता येत नाही, भूक बंधवलेली असते, अशक्तपणा वाढलेला असतो. आणि साधारण एक 7-8 दिवसपर्यंत हा डेंग्यू ताप राहतो. आणि त्याला ताप्यामध्ये जास्त औषध द्यायचं नसतं, फक्त एक पॅरासिटामॉलसारखी ताप उतरण्यासाठी गोळी असली तरी पुरेसे असते. हे झाले व्हायव्हॅक्सच्या बाबतीत. आता फाल्सिफरस हा जरा पहिल्यापेक्षा त्रासदायक आहे. कारण याच्यामध्ये मेंदूवर परिणाम होण्याची जास्त शक्यता असते. ज्याला आपण मॅनिंजायटिस म्हणतो किंवा मेंदूवर बधिरता येण्याची असते. याच्यामुळे मनुष्याच्या जीवातसुद्धा धोका होऊ शकतो. त्याला चक्कर, भरभर, उलटी अशा प्रकारचे. याकरता ह्या डासाची काळजी घेणे फार महत्त्वाचं असते किंवा होऊ नये म्हणून तर आपल्याला सांगता येईल काय करावं काय नाही. आणि हा एडिस इजिप्ती हाच डास नंतर अजून त्याच्याबरोबर एल्बो म्हणून एल्बोपायसिस अशा प्रकारे जंतू होतो आणि त्याच्यामुळे चिकनगुनिया होतो. चिकनगुनिया ह्या याच्यापासून होतो. कुठला एडिस इजिप्ती या डासापासूनच चिकनगुनिया येतो. आता हे चिकनगुनिया म्हणजे कसा तसा पाहिला तर ते आफ्रिकन शब्द आहे. तो आफ्रिकन शब्द असल्यामुळे त्याचा अर्थ आहे वाकणे. माणूस इतका चिकनगुन्यामध्ये वाकून जातो की त्याला कुठल्याही प्रकारची जास्त हालचाल करता येत नाही. आणि ह्या तिन्ही इफेक्ट हे बरेच दिवस चाललेले असतात. जरी या तिन्ही याच्यामध्ये मृत्यूचं प्रमाण कमी असतं. मृत्यूचे प्रमाण फक्त दुसऱ्या प्रकारामध्ये असते. व्हायव्हॅक्समध्ये कमी असतो, दुसऱ्यामध्ये जास्त असतो आणि दुसऱ्या याच्यामध्ये काय असतं डोक्यावर परिणाम होत असतो फाल्सिफरसमध्ये. आणि तिसऱ्यामध्ये चिकनगुन्याचे मृत्यूचे प्रमाण कमी असतं. परंतु याच्यामध्ये बरेच दिवस तो माणूस त्रास होतो, सफर करावा लागतो. काय बरेच दिवसावर त्याचं काय अपघात सुद्धा येऊ शकतो. शक्यता कमीच असते. परंतु हे तिन्ही डास हे अशा प्रकारे त्रासदायक असतात. आता चिकनगुनिया ह्या क्युलिस या डासापासून होतो. डासाचे 2 प्रकार पाहिले जातात. तिसरा क्युलिस. ह्या क्युलिस डासाची चावल्यानंतर त्याला चिकनगुनिया होतो. आणि त्याच्यामुळे सुद्धा हा आपल्याला त्रासदायक ठरू शकतो. नंतर चौथा एक जो आहे तो आपण त्याच्यामध्ये उल्लेख केलेला नाही आहे. त्या क्युलिसमध्ये जास्त करून हत्तीरोग होतो. म्हणजे चिकनगुनिया कमी होतो. चिकनगुनियाचं आपण ते सेकंडरी कॉम्प्लिकेशन म्हणजे पहिल्या 2 याच्यामध्ये पाहिलेले एडिस इजिप्ती डासाच्यामुळे आणि क्युलिसमुळे हत्तीरोग होतो. हत्तीरोग आपल्याला बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे. कारण हत्तीरोग तसा आपल्याकडे नाही आहे. परंतु तो हत्तीरोग हा आंध्र प्रदेशात, विदर्भात आणि चंद्रपूर अशा ठिकाणी जास्त आहे. हत्तीरोगामध्ये काय होतो, क्युलिस डास चावल्यानंतर तो संपूर्ण शरीरात त्याचे जंतू पसरले जातात. आणि जंतू पसरल्यानंतर त्या प्रवाहामध्ये त्याचा प्रवाह
शक्यतो खालच्या बाजूने असतो, पायाच्या दिशेने असतो आणि तिथे अडथळा आल्यामुळे तिथे गाठी तयार होतात, ब्लड सर्क्युलेशन बरोबर होत नाही, त्याच्यामुळे त्या ठिकाणी सूज येते, पाय असा हत्तीसारखाच होतो, त्यामुळे त्याला एलिफंटाईन डिसीज म्हणतात, त्याला हत्तीरोगच म्हणतात. आपल्या इथे प्रमाण कमी आहे, परंतु तरीसुद्धा अधूनमधून तिकडले जर आले किंवा आपण फोटोमध्ये सुद्धा त्याचा हत्तीरोग पाहत असतो. तर ह्याप्रमाणे आपण ते तिन्ही चारही प्रकारचे जवळजवळ हे डास हे पाहिले म्हणजे रोग पाहिलेले आहेत. तर आता आपला पुढचा विषय आहे. पुढचा विषय पावसाळ्याचे आजार व घ्यावयाची काळजी. पावसाळ्याचे आजार म्हणजे जवळजवळ वॉटरबॉर्न डिसीज म्हणतात की ज्याच्यामुळे पाणी दूषित झाल्यामुळे ते होण्याची शक्यता असते. पावसाळ्याच्या दिवसात काय असतं, या ऋतू कुठल्याही माणसाला ऋतू बदलण्याच्या वेळेस म्हणजे 2 ऋतू जर एकत्र यायचे असेल त्यावेळेस हा थोडाफार त्रास होतच असतो आणि जोपर्यंत आपल्याला तो सूट होत नाही तोपर्यंत आपल्याला त्रास होतच असतो. त्या दिवसात काय असतं, आर्द्रता असल्यामुळे हवेमध्ये दूषिताचं प्रमाण हे जास्त असतं. त्याच्यामध्ये काय काय सूक्ष्म जीवाणू असे असतात हवेमध्ये आणि ते पावसाबरोबर खाली येतात. पावसाबरोबर खाली येतात आणि जमिनीत सुद्धा पालापाचोळा हा साचला गेलेला असतो. पालापाचोळा साचला गेल्यामुळे त्या पावसामुळे तो पालापाचोळा हा सुद्धा दूषित होतो आणि तेच पाणी आपल्या पिण्यामध्ये आलं आहे किंवा तेच पाणी आपण नंतर पुढं वापरतो तेव्हाच आपल्याला आजार होण्याची जास्त शक्यता असते. त्यात आजारामध्ये जुलाबाचे प्रमाण जास्त असते, सर्दी खोकला हे जास्त असतं आणि पोटाचे विकार हे या दिवसामध्ये जास्त असतात. तर आताच आपण याच्यामध्ये आपल्या याच्यामध्ये असेंब्लीमध्ये नुकत्याच सभा झाल्या होत्या, त्यावेळेस बहुतेकांना जवळजवळ 20-25 लोकांना हे जुलाब उलटे झाले होते. का तर ते पहिलं पाणी होतं ते टाकी त्यावेळेस उघडी होती, ती टाकी उघडल्यामुळे पाणी दूषित झालं, ते पाणी पिण्यात आलं आणि जवळजवळ 20-25 सभासदांना त्याचा त्रास झाला. तर ह्याकरता ही पहिली पावसाळ्यात हे फार काळजी घेणं हे फार महत्त्वाचं असतं. तर आपण काय काय रोग होऊ शकतात ते बघू. तर पहिला जो आहे तो डायरिया म्हणजे अतिसार किंवा पातळ संडासल्यामुळे याला आपण डायरिया म्हणतो. या डायरियामध्ये रोटा व्हायरस या नावाचे जंतू असतात. तर हे रोटा व्हायरसचे जंतू आपल्या पाण्यामार्फत किंवा अन्नामार्फत जर पिण्यात आले तर त्याच्यामुळे आपल्याला पातळ संडासला होते. तर अतिसार कुणाला वाढायचा, तर साधारण एक नेहमीपेक्षा 300 ग्रामपेक्षा जास्त जर संडास झाली, त्याचं संडासचं जास्त फ्रिक्वेन्सी म्हणजे प्रमाण जास्त असेल, अधिक वेळाला जात असेल तर त्याला आपण अतिसार म्हणतो. तर या अतिसाराला सुद्धा आपल्या शरीरातल्या पोटॅशियम मॅग्नेशिया हे कमी होत असल्यामुळे आपले हातपाय हे थंड पडतात. हातपाय थंड पडल्यामुळे आपली जीभ चेहरा असा कोरडा पडतो, कोरडा पडून असा सशक्त आपला पॅलर म्हणजेच असं पांढरट पडतो. आपले डोळे खोल जातात, जिभेला चव नसते, अजून अशक्तपणा पाणी कमी झाल्यामुळे अशक्तपणा वाढतो, अशक्तपणामुळे चक्कर वाटते, त्यामुळे त्याचं डिहायड्रेशन होऊन ते सुद्धा त्याचं प्रमाण जास्त असेल तर ते सुद्धा जीवावर घातक होऊ शकतं. त्याकरता ORS म्हणजे ओरल रिहॅबिलिटेशन सोल्युशन म्हणजे हे आपल्याला बाजारामध्ये पण रेडीमेड मिळतं आणि जर घरी करायचं असले तर एक ग्लास पाण्यामध्ये 2 चमचे साखर टाकून चिमूटभर मीठ टाकून ते आपल्याला घरीसुद्धा करता येईल आणि ते पाणी अधूनमधून जर पीत राहिलं तर आपल्याला शुष्कता ही कमी होऊन आपल्याला घरच्या घरीसुद्धा उपचार करता येईल. हे झालं आपलं अतिसार. आता दुसरं डिसेंट्रीमध्ये याला आमवात म्हणतात, आपलं अमांश म्हणतात. तर याच्यामध्ये विशेष असं असतं की याच्यामध्ये पोटामध्ये आमयुक्त असल्यामुळे पोटात फार दुखतं, पोटात एक अल्सर टाईपच होतं
आणि संडासा वाटत रक्त पडतं, त्याला त्याच्या पोटामध्ये बोरडा येतो. बोरडा असल्यामुळे जवळजवळ तो 15-20 वेळा हा संडासला जायचा प्रयत्न करतो, संडास काय होत नाही. परंतु पोटामध्ये बोरडा फार होतो, त्याच्या पोटाला सूज असते, चक्कर उलटी भरभर वाटते, पोट दुखतं, संडास वाटे रक्त पडतं, अशक्तपणा येतो. आता आपण दवाखान्यामध्ये गेल्यानंतर डॉक्टर आपल्याला विचारतात की जुलाब होतात, पण कसे होतात. त्या जर आपण व्यवस्थित सांगितलं नाही, त्याला जर सांगितलं की पोटामध्ये गोरड वाहते, पोट दुखतं, तर मग ते लगेच दुसरं औषध बदललं जातं. कारण दोन्ही याच्यामध्ये ट्रीटमेंटमध्ये फरक असतो. मग त्याजवळ जर आपण ते पोटात गोरडा वाहता वगैरे जर व्यवस्थित सांगितलं तर ते मेट्रोडायझॉल किंवा फ्लायजेल अशा टाईपच्या गोळ्या देतात आणि मग मात्र त्याने फरक पडतो. आणि पहिल्या प्रकारामध्ये नुसतं जुलाब म्हणलं तर त्याला नुसतं फिरोजिलोडीन अशासारखे गोळे देतात, दाढीमावलं देतात, कुटाच्या रिस्ट देतात, अशा प्रकारे औषध देतात. तर याच्याकरता आपण व्यवस्थित सांगणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे, व्यवस्थित औषध घेणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आता तिसरा प्रकार गॅस्ट्रो. गॅस्ट्रो म्हणजे काय, जुलाब आणि उलटी. हे ई कोलाई नावाचे होते. आपण जे अमाउश पाहिलं ते ॲमिबिले असतात. त्याच्यामध्ये दोन प्रकार असतात, ते क्रॉनिक ॲमिबे आणि ॲक्यूट. तर असे दोन प्रकार असतात. त्याच्यामध्ये हे जे आहे त्याच्यात पोटात बोराड मारतं म्हणून सांगितलेले आहे. तर आता तिसरा गॅस्ट्रो. गॅस्ट्रो म्हणजे काय, याच्यामध्ये पाणी खराब जर झालेलं, अतिशय खराब झालेले असतात, तर ई कोलाई नावाचे जंतू तयार होतात. आणि हे ई कोलाई जर जंतू आपल्या पोटामध्ये गेले तर जुलाब आणि उलटी होते. जुलाब आणि उलटी होणे हे दोन्ही होणे हे चांगली गोष्ट नसते, कारण त्यामुळे त्याचा अशक्तपणा वाढून आपल्याला ते जीवावर सुद्धा भेटू शकतं. हे जास्त करून कसे असतं, ई कोलाईमुळे हे दूषित पाण्यामध्ये असतं, आईस्क्रीममध्ये असतं, कुल्फी मलाई याच्यामध्ये असतं. जिथं म्हणजे थंड गोठवलेले पदार्थ असतात तिथं हे जास्त प्रमाणामध्ये असतात. तर याचे जे जंतू हे त्याच्यामध्ये बरेच दिवस हे असतात, त्यामुळं हे सांभाळणं फार मस्त आहे. गॅस्ट्रो हा तसा जीव घेणं प्रकारच करावा लागेल जर तुम्ही लक्ष जर व्यवस्थित दिले नाही. कारण त्याच्यामुळे शरीरातला शुष्कता हे वाढते, जुलाब उलटी वाढतात. आणि याच्याकरता जर कमी नाही पडलं तर आपल्याला लिझर लॅक्टेड किंवा नॉर्मल सलाईन अशा प्रकारे ही सलाईन घ्यावे लागतात, नाहीतर ते आपल्याला त्रासदायक होतात. आता चौथा प्रकार आहे कॉलरा. कॉलरा जे विब्रिओ कॉलेरा, याच्यामध्ये विब्रिओ नावाचे जंतू असतात. कॉमा कसा असतो त्या प्रकारे त्याचे बारीक जंतू असतात. पोटामध्ये गेले तर त्याला जुलाब आणि उलटी होतात. त्या जुलाब उलटी इतकी सिव्हिअर असते की तुम्ही 6 ते 24 तासामध्ये जर ट्रीटमेंट घेतली नाही तर ते मात्र ते जीवावर बेतू शकतात आणि ते फार घातक असतात. याची शक्यतो ट्रीटमेंट ही हॉस्पिटलमध्ये दिली जाते. ते जुलाब उलटीचं प्रमाण कसं पाहिलं जातं तर त्या पोटावर जर आपण त्याचा शिपटा घेतला तर त्याची कातडी अशी वरती येते. त्याची लक्षणं म्हणजे डोळे खोल झालेले असतात, तर एक प्रकारचा तो भ्रमिष्ट होतो, त्याला बारीक असा थंडी वाजत असते, उलटी तर असते, उलटी जुलाब हे प्रकारचे असतातच. आणि त्याच्यामुळे अशक्तपणा फार येतो. त्यामुळे तो डिहायड्रेशन भरून काढण्याकरता त्याला तात्पुरती ट्रीटमेंटची फार गरज असते. त्याला ट्रीटमेंट म्हणजे त्यावेळेस लिझर लॅक्टर, नॉर्मल सलाईन अशाच प्रकारे ही दिले जाते. आणि हे सुद्धा त्याचं ते शुष्कताचं प्रमाण पाहून तितक्या किती बाटल्या द्यायच्या हे सुद्धा ठरवलं जातं. काय पेशंटला तर जवळजवळ 50, 60, 70, 80पर्यंत सुद्धा बाटल्या लागतात. मग त्या बाटल्या त्याची कंडिशन पाहून दोन्ही हाताला 2, दोन्ही पायाला 2 असे धो असे पाण्या त्याच्या शरीरात ओतले जाते. तेव्हा मग तो पुढे रिकवर होतो. त्याला मग पुढची ट्रीटमेंट आहे फेरोजोलिडी, टेट्रासायक्लिन असे जे औषधं असतात ती त्याला ती पुढे दिले जाते आणि मग तो कंट्रोलमध्ये आणला जातो. आता झाले 4 प्रकार. आता 5वा प्रकार टायफॉईड. हा टायफॉईड सुद्धा दूषित पाण्यामुळे टायफॉसिस हे जे जंतू असतात हे टायफॉसिस जंतू आपल्या पाण्यामध्ये, बाहेरच्या खाण्यामुळे, जेवणामुळे हे जर जंतू
आपल्या पोटामध्ये गेले तर ते आतड्यामध्ये त्याचं आतड्यामध्ये राहतात, आतड्यामध्ये एक प्रकारचं रन करतात आणि त्यामुळे संडासला सुद्धा रक्त पडतं. आणि याच्यामध्ये ताप फार असतो. ताप जवळजवळ 103-104 फॅरेनहाइटपर्यंत ताप असतो. इतका तो ताप असतो आणि त्याचं तो ठराविक पिरियड होतं 7 दिवस का 14 दिवसमध्ये त्याला याला मुदतीचा तापसुद्धा बोलतात. पण ह्या तापामध्ये जर तुम्ही व्यवस्थित काळजी घेतलेली नाही त्याच्या अंगावर खाज येते, तापाचं प्रमाण एगडपत होतो, डोक्यापर्यंत ताप जाण्याची शक्यता असते. त्याचं ठराविक विशिष्ट चिन्ह म्हणजे त्याची जीभ जर पाहिली तर ते कोपऱ्याला अशी कोरडी दिसते आणि असे नेहमीप्रमाणे आपले नॉर्मल नसते, पण त्याची जी फी कोरडेली असते, पोटावर असे पुरळ आलेले असतात, भयंकर ताप असतो. तर हे तापसुद्धा साध्या तापाने तो कमी होत नाही. साधा ताप म्हणजे आपण पॅरासिटामॉलच्या जर गोळ्या दिल्या तर त्या साध्या तापाने तो शक्यता कमी होत आहे. त्याला क्लोरोमायसिटी हेच औषध गेलं पाहिजे तरच ते बरं होतं. आणि त्याकरता जास्त दिवस आपण घरी न ठेवता अशा पेशंटला ताबडतोब दवाखान्यामध्ये दिलं पाहिजे. मग दवाखान्यामध्ये तपासल्यानंतर त्याचं ते युरिन ब्लड सापडलं, युरिनसुद्धा तपासली तर त्यात कल्चर युरिन ही पॉझिटिव्ह सापडते. आणि ब्लडमध्ये आपलं संडासामध्ये सुद्धा टायफॉसिसचे जंत होऊन सापडून येतात. त्यामुळे त्याला निदान करून ताबडतोब उपचार करणं हे फार महत्त्वाचं असतं. 5. आता 6वं कावीळ. कावीळ हा प्रत्येकाला माहितीच आहे की हे कसं दुखणं असतं, का असतं. कावीळसुद्धा रुबेला नावाच्या जे विषाणू असतात ह्या रुबेला नावाच्या विषाणूमुळे येतात. याचे दोन प्रकार असतात. एक रुद्रपद कावीळ म्हणजे आपण पांढरी कावीळमध्ये खेडेगावामध्ये पांढरी कावीळ म्हणतो. आणि दुसरं बहुपित्त कावीळ याला पिवळी कावीळ म्हणतो. याच्यातली पहिली जी कावीळ आहे ती जरा त्रासदायक आहे. ती जर त्याच्यावर आपल्या शरीरातलं पित्त हे आतड्यामध्ये जात असतं. ते या पित्त जर व्यवस्थित प्रमाणात जर त्याचा पुरवठा झाला नाही आणि ते डायरेक्ट जर रक्तामध्ये गेलं तर ते कावीळ होते. त्यामुळेच आपले डोळे पिवळे पडतात, लघवीला याच्यामध्ये पांढरे होते आणि संडास ही पिवळी होते, घाम पिवळा होतो, घामास दुर्गंधी असते. याचे सुद्धा ताबडतोब जर उपचार केला नाही तर तो जास्त दिवस वाढू शकतो. दुसरा बहुपित्त कावीळ. याच्यामध्ये पित्ताशयामध्ये अडचण असल्यामुळे डायरेक्ट सगळ्या रक्तामध्ये ते कावीळ पसरते आणि कावीळसुद्धा ही त्रासदायक असू शकते. याच्यामध्ये भूक लागत नाही, चक्कर, बळबळ, उलटी आणि त्याचा किडनीवर सुद्धा परिणाम होतो. त्यामुळे त्याच्यावर किडनीवरपेक्षा लिव्हरवर जास्त परिणाम होतो. आणि जास्त करून होतो कोणाला ज्याच्या शरीरामध्ये प्रोटीन कमी असतं, म्हणजे समजा दारू पिणारे वगैरे असे जे लोक असतात त्यांना ही कावीळ ही जास्त होते. कावीळ ती सिव्हिअर कावीळ कधी समजायची, काय म्हणतात पोटात कावीळ आली. पोटात कावीळ आली म्हणजे काय असतं, पोटामध्ये पाणी होतं. पोटामध्ये पाणी होतं आणि पोटामध्ये पाणी झालेलं हे गंभीर बाब आहे आणि त्याच्यामुळे हे जीवावर बितू शकतं. त्याच्यामध्ये लिव्हरचं प्रमाण हे जास्त कारण लिव्हरचे सेल हे मारले जातात. त्याला लिव्हर वाढल्यामुळे त्याला लिव्हर सिरोसिस म्हणतात. आता हे झालं कावीळचं. आता त्याच्यानंतरचं पुढचं लेप्टोस्पायरोसिस हे सुद्धा आपल्याला नाव नवीन वाटत असेल. लेप्टोसिस नावाचे जे जंतू असतात ते असतात. हे कोणाला सेवा होते जास्त तर ज्याच्या पायाला हातापायाला शक्यतो पायाला अशी जखम असते आणि तो गर्दीच्या किंवा अशा लेप्टोसिस या जंतूच्या संगमात आला. हे जंतूचे संगम कशा असतात तर गढूळ पाणी आणि जिथे उंदीर आणि घुसे असं असतं. हे उंदीर आणि घुसेचं यांचं मल आणि मूत्र हे दूषित झालेलं असतं आणि हे दूषित झालेलं मलमूत्र हे त्या आपल्या शरीरामध्ये त्या जखमे वाटे हे शरीरात जातात आणि शरीरात जखमामध्ये गेल्यानंतर त्या रुग्णास भरपूर ताप येतो, भयंकर ताप येतो आणि
त्याला जर वेळच्या वेळी उपचार केले नाही, अँटीबायोटिक दिले पाहिजे, पॅरासिटामॉल दिले पाहिजे, याचे हळूहळू पुढं ऑर्गन्स हे फेल होतात. ऑर्गन्स फेल म्हणजे कसं काय, महत्त्वाचे म्हणजे किडनी, लिव्हर, हृदयामध्ये प्रवाह घेणं, असे जे घटक आहेत महत्त्वाचे ऑर्गन्स, मेन ऑर्गन्स, याच्यावर त्याचा इफेक्ट होतो आणि त्याच्यामुळे हे आपण मृत्यूसुद्धा कारणीभूत होऊ शकतो. हे जास्त करून कोणाला होतो तर जे दाटीच्या वस्ती ठिकाणी राहतात, उदाहरणार्थ मुंबई, ठाणे, मालाड, दिल्ली अशा ठिकाणी जे दाटीच्या वस्तीत असतात. तसेच शेतकरी किंवा शेतीप्रधान आपल्या भविष्याच्या पशुपालन या विभागामध्ये जे काम करायला लोक असतात, या लोकांना सुद्धा जास्त होण्याची शक्यता असते. हा हाय रिस्क ग्रुप म्हणून समजला जातो. तर हा समजा लेप्टोस्पायरोसिस हा सुद्धा भयानकच आहे. आपल्या पुण्यामध्ये सुद्धा एक वारजेमध्ये केस सापडली होती मृत्यूची, परंतु ती मुंबईवर आली असल्यामुळे तिकडे जास्त ट्रीटमेंट घेण्याची गरज होती. आता हे लेप्टोस्पायरोसिस झालं. आता पुढचा पोलिओ. आता हा पोलिओसुद्धा कसा होतो जरा काळजी, म्हणजे बहुतेक लोकांना माहिती असेल की पोलिओचा आणि पाण्याचा काय संबंध आहे. तर पोलिओ जो होतो तो RNA या व्हायरसमुळे होतो. हे RNA व्हायरस कसे असतात, लहान मुलांचे नाक, घसा याच्यामध्ये हे ते व्हायरस असतात आणि हे व्हायरस हे पाण्यामध्ये किंवा त्याच्या भांडे, कपडे अशा माध्यमातून ते त्या भुलामध्ये पसरले जातात. साधारण एक 5 वर्षाच्या पोरांना होण्याची जास्त शक्यता असते. तर ते गेल्यानंतर ते त्याच्या घशामार्फत हे पोटामध्ये जातात, पोटात आतड्यात जातात आणि आतड्यातून ते रक्तामार्फत अशा मणक्यामध्ये जातात. मणक्यामध्ये L4 आणि L5 हे जे मणके असतात त्याच्यावर ते प्रहार करतात आणि ती बाजू ही अपंग बनवली जातात आणि त्याच्यातल्या ज्या संवेदना असतात, म्हणजे वरून ज्या मेंदूकडनं आलेल्या संवेदना असतात, त्या संवेदना मारल्या जातात. त्यामुळे तो भाग हा बधीर होतो आणि पोलिओ होतो. तर याला ट्रीटमेंट म्हणजे नंतरच घ्यावी लागते. त्याला म्हणजे ऑपरेशन करावं लागतं, स्प्लिट असतो, प्लास्टर असतात, अशा प्रकारे ते. तसं या दिवसात सर्दी खोकला याचे सुद्धा प्रमाण वाढते. तर या सर्दी खोकला करता सर्दी खोकल्याचे जवळजवळ 200 प्रकारचे व्हायरस असतात. याच्यामध्ये सर्दी खोकल्याचे सगळ्यात जास्त असतात. त्याच्यातल्या त्यात रेडोव्हायरस किंवा इतर ज्या असतात असे जे व्हायरस असतात त्या व्हायरसमुळे हे सर्दी खोकला होतो. हा सर्दी खोकला लवकर हटत नसतो. जवळजवळ तो व्हायरल इन्फेक्शन असते, जवळजवळ 8-10 दिवस पण इन्फेक्शन असते. तेव्हा तितके ट्रीटमेंटची गरज नसते. परंतु जर त्याच्यामुळे ताप जर आलेला असतात किंवा जर ताप कमी होत नसेल तर मात्र ट्रीटमेंटची गरज असते. त्याच्याकरता आपले कफ सिरप असतात, अँटीबायोटिक औषध असतात. आयुर्वेदमध्ये घेतलं तर हळदी कफ सिरप आहे, अडूळचा कफ सिरप आहे, अशा प्रकारे सिरप आहे. ॲलोपॅथीमधले तर कोरेक्स सिरप आहे, फेरसन आहे, अशा प्रकारे. आणि CPM म्हणजे क्लोरोफिटॅमिन मॅलिस, अशा प्रकारच्या गोळ्या आहेत. त्या ह्या गोळ्या घेतल्या जातात आणि त्याचा हा फक्त कंट्रोल आणणे महत्त्वाचं असतं. परंतु पुढे मात्र त्याच्यावर जास्त काळजी घ्यावी लागते. त्याच्यानंतर पुढं हे होतं पायाला जर बेचके बोलतो आपण, बेचक्याला जे खाज येते 2 पायच्या बाहेर, त्या खाजेला ते इन्फेक्शन असतं. म्हणजे तुमचं व्हायरल इन्फेक्शन म्हणतात नाही किंवा फंगल इन्फेक्शन असतं. ते सुद्धा मग ते निमेसिड पावडर टाकून किंवा अमृत बघत किंवा तुमचे सफेद बघत असे लावून आपल्याला ते कंट्रोल करता येतात. फक्त जास्त पाण्यामध्ये पायावर जाणार नाही याची जास्तीत जास्त काळजी घेतली. दूषित पाण्यामध्ये जाणार नाही याच्यामध्ये जास्त काळजी घेतली पाहिजे. आता मलेरिया, डेंग्यू हा सुद्धा होत असं पाण्यामुळे, तो आपण पाहिलेलाच आहे. तर अशा प्रकारचे बरेचसे रोग होतात. जितके महत्त्वाचे आहे तेवढे सांगितले. तर याच्यामध्ये मुख्यतः आपण मलेरियाच्या म्हणजे डासाच्या बाबतीत जर पाहिलं तर
डासाच्या बाबतीत आपण काय काळजी घ्यायला पाहिजे जास्तीत जास्त तर डास येण्याचे जे वेळ असते म्हणजे साधारण 6 ते 8च्या दरम्यान या टायमाला दरवाजे बंद करावे किंवा घरामध्ये जर जाळीचे दरवाजे खिडक्या बसवले तर ते फार उत्तम आहे. मच्छरदाणी वापरावी. हल्ली क्लोरीनयुक्त मच्छरदाणीसुद्धा मिळालेली ते मच्छरदाणी वापरली तर अधिक जास्त फायदा होईल. आणि म्हणजे मस्कोटो रिप्लेंटसुद्धा वापरतात जे तुमचे ते जाळले जातात ते सुद्धा वापरले तर चालेल. ओडोमास वापरलं तर चालेल. जास्तीत जास्त काळजी घेणे महत्त्वाचे आहे. पाण्याच्या बाबतीत जर सांगितलं तर पाणी हे उकळून पिणं फार महत्त्वाचं आहे. कारण पाणी उकळून पिणं त्याच्यामध्ये ते जंतू मारले जातात. नुसते एकदा उकळून पित नाही तर जवळजवळ 5-10 मिनटं हे उकळत राहायला पाहिजे. सर्दी खोकल्याच्या बाबतीत झाली तर आपल्या घरच्या घरीसुद्धा अशा प्रकारे एक काढाही तयार करता येईल. म्हणजे 2 कप जर पाणी घेतलं त्याच्यात गवती चहा, तुळस, मिरी, थोडी दालचिनी असे जर टाकले आपलं उकळून घेतलं हे सुद्धा आपण चहाच्या ऐवजी घेतलं तर ते सुद्धा चांगलं आहे. गवती चहा हा चांगला आहे. हर्बल टी हे सुद्धा चांगलं आहे. तर अशा प्रकारे आपण जास्तीत जास्त काळजी घेणं हे महत्त्वाचं आहे. त्यात जास्त म्हणजे कावीळला जास्त जपण्यात झालेलं आहे. कावीळमध्ये रक्ताचा संबंध असल्यामुळे त्याच्यामध्ये लिव्ह-52 सारख्या गोळ्या असतात. लिव्ह-52 याच्या जवळजवळ 2 गोळ्या सकाळी आणि संध्याकाळी असे 3 महिने घेणं गरजेचं असते. कारण हे बराच दिवस हा विकार असतो. त्यात कामधुदा आहे, अर्जुनाइस्ट आहे, अजून कोरफड असलेले असे जे बरेचसे औषधं असतात ते घेणं फार महत्त्वाचं असतं. आणि ते जर बरेच दिवस घेतले तर त्याचा बराचसा काय लोक कावीळ झाले म्हणजे लोणावळ्याला जातात, कुठं जातात आणि तिथं म्हणतात की कावीळ उतरून देतात. पण हे सगळं खोटं आहे. अशा फंदात पडतात. काही लोक माळासुद्धा घालतात. तर हे सगळं हे खोटं आहे. त्याच्या नादी न लागता आपण आपल्या घरी म्हणण्यापेक्षा घरी जिथं जवळ साधं असं घ्यावं नाही तर हे दवाखान्यामध्ये औषधी ट्रीटमेंट घ्यावी तर ते खरं आहे. आता याच्यामध्ये प्रतिकारशक्ती ही फार महत्त्वाचं असते. कारण हिवाळ्याच्या आपल्या पावसाळ्याच्या दिवसात आपली आर्द्रतामुळे प्रतिकारशक्ती कमी झालेली असते. त्यामुळे कुठलेही विकार हे लवकर होतात. ते प्रतिकारशक्ती वाढण्याकरता आपल्याला अर्जुनिस्ट, संजीवनी, हे च्यवनप्राश अशा प्रकारचे साधे औषध हे सुद्धा नेहमी घ्यायला काय हरकत नाही. घरच्या घरीसुद्धा लसूण किंवा आलं, हळद हे सुद्धा वस्तू ह्या चांगल्या असतात. त्याच्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते. त्याचा जास्तीत जास्त आपल्या आहारामध्ये त्याचा उपयोग करावा. चौरस आहार घ्यावा. फळे घ्यावेत. फळे म्हणजे त्या सीझनमध्ये जांभूळ असतात, पेरू असतात, पेर असतात, डाळिंब असतात. अशा प्रकारे जास्तीत जास्त हे फळं खाणं, हे ताजे फळं खाणं हे फार महत्त्वाचं असते. तरच आपण त्या या अशा दुखण्याला हे प्रतिकार करू शकतो. एवढं बोलून थांबतो. जय.